इंजिन मध्ये बसल्यानंतर मागच्या डब्यामध्ये आपलेच लोक आहे याची काळजी घ्या, नाही तर गोधरासारख्या आपल्याच लोकांना आपल्याच मशालीने जाळशाल. असं काही करू नका. या निवडणुकीत खरं तुमचं अस्तित्व काय आहे? ठाकरेंचं हिंदुत्व हे सर्वात प्रखर आणि एक प्रभावी होत. त्यांनी त्याच्यासाठी कधी कुणाशी कॉम्प्रोमाइज केली नाही. आमदार गमावले परंतु हिंदुत्व सोडलं नाही. त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारणच नाही ना. परंतु तुम्ही हिंदुत्व सोडून मग सिल्वर ओकचे दरवाजेकडे जाणं, वारंवार दिल्ली वाऱ्या करणं, हे कोणी केलंय? मी अनेक वेळेला सांगत असतो की तुमचं वाक्यच बदललं ना. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना आणि मातांनो, हे कुठं? आता कालचा तुम्ही सगळं पाहिलं असेल तुमच्या सगळ्या प्रचार दौऱ्याचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही इतरांवर टीका करण्यातच आपलं आणखीन टोमणे मारले, टीका करणे. हा एक कलमी कार्यक्रम तुमचा आहे. म्हणून आता लोक कंटाळले त्यांना. फडणवीसांचं एक वाक्य आहे, म्हणजे नाशिकमध्ये काल एका शिंदेची सभा झाली. त्यावेळेस ते म्हणाले की मी नाशिक दत्तक घेणार नाही, तर नाशिकची आईसारखी सेवा करेल. आता नाशिक दत्तक घेतलं होतं फडणवीसांनी, तर हा फडणवीसांना टोला होता अशा पद्धतीचा आहे. त्यावर फडणवीस असं म्हणाले आहेत, एक मिनिट सांगितलं की त्यांचे जुने बॉसची त्यांना काही प्रमाणात सवय लागली असेल म्हणून त्यांनी टोमणा मारला असावा असं फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे साहेब कधी टोमणे मारत नाहीत. मनातले जे असतं ना ते बोलतात. आजही तुम्ही सर्व प्रचारामध्ये बघा, त्यांची लाडकी बहिणीबद्दल असलेली आस्था ती वारंवार आवर्जून त्याचा उल्लेख करतात. नॅचरल असावं लागतं माणसाला, बोलताना हे नॅचरल असलं पाहिजे. म्हणून सेवा करणं हा उद्देश एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला जाणतो. एकनाथ शिंदे साहेब हे जसे धार्मिक पण आहेत तसे ते सेवेकरी सुद्धा आहेत. म्हणून ते कार्यकर्त्याला सुद्धा सांगतात, आपण सर्वसामान्य माणूस आपला नौकर नाही, तर आपण त्यांच्याबरोबर सेवकाच्या भूमिकेत राहावं, हे एकनाथ शिंदे सांगतात ना. म्हणून टोमणे मारण्याचा त्यांचा कोणता हेतू नव्हता. आता त्याचा अर्थ कोणी टोमणे म्हणून घेत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. दगडू सपकाळ आहे, उद्धव ठाकरे सहकारी, त्यांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला. दगडू सपकाळ हा आमच्यापेक्षाही सिनियर, म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या ज्या जवळच्या लोकांपैकी असलेला एक दगडू सपकाळ. अनेक आंदोलन मुंबईतले असतील, अनेक घटना किंवा अनेक प्रसंग हे दगडू सपकाळने स्वतःच्या छातीवर झेललेले आहेत, वार सुद्धा झेललेले आहेत. आणि हा असा नेता ज्याला दगडू सपकाळ म्हणलं की त्या पूर्ण एरिया, दादर सारख्या तिकडे भायखळा सारख्या एरियामध्ये एक वजन ज्या नावाला होतं, त्याचे सुद्धा हाल या उभाटाने करायचा प्रयत्न केला. म्हणून दगडू सपकाळ सारख्या हिऱ्याला गमवलं नाही पाहिजे, हे एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका. म्हणून त्यांना आज पक्षात ते येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. इंजिन मध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने इंजिन मध्ये बसल्यानंतर मागच्या डब्यामध्ये आपलेच लोक आहे याची काळजी घ्या, नाही तर गोधरासारख्या आपल्याच लोकांना आपल्याच मशालीने जाळशाल. असं काही करू नका. कारण की आजकाल तुम्ही फार भडक भूमिकेत आहात, गरम डोक्याने समोर जात आहेत. म्हणून आपल्या बरोबर असलेल्या साथीदारांना त्या मशालीने जाळता कामा नये, एवढा आमचा त्यांना सल्ला असेल. शिवतीर्थवर आज राज ठाकरे आणि त्यांची एकत्र सभा आहे आणि शेवटची सभा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमची एकच सभा काफी आहे. तुमची सभा सुद्धा प्रचंड मोठी हो. तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या सभेचा इम्पॅक्ट काय होतो महाराष्ट्रात हे 16 तारखेला तुम्हाला दिसेल. सभा घेण्यापेक्षा, तितकी गर्दी जमवण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर जरी बोलले असते तरी महाराष्ट्राने तुमचं ऐकलं असतं. परंतु तुम्ही हा त्रास घेताय, त्याबद्दल जनता तुमचे उपकार कधी विसरणार नाही. इतकी मोठी प्रचंड सभा तुम्ही घेऊन आता मराठी वाचवायला निघालात, मराठी माणूस वाचवायला निघालात, जो तुमच्यापासून दुःखी आहे,
देव तुमचं भलं करो, परंतु आता हे तुमचे फॉर्म्युले महाराष्ट्रात चालणार नाही. काल संभाजीनगरला पण सभा झाली, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी वचन घेतलं जनतेकडून की तुम्ही मला मतदान करा आणि मी तुम्हाला विकास देईन. ही नेहमीची स्टाईल आहे, नेहमीची खेळी आहे. 25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये सत्ता होतीच ना, 2-2 वेळेला माफी मागावी लागतेच ना जनतेची. कचरा प्रश्नी, पाणी प्रश्नी तुम्हीच माफी मागितली होती ना. 2.5 वर्ष सत्तेमध्ये मुख्यमंत्री असताना काही केलं नाही, आणि आता म्हणतात की मुख्यमंत्री मला खुर्चीतून काढलं नसता पाणी आलं असतं. हा एक विनोद झालेला आहे. म्हणून कालचं त्यांचं भाषण अत्यंत रटाळ होतं, लोकांचे ते पचनी पडलं नाही. आणि जे काही लोक आली होती ते आपापल्या समर्थकांसाठी आली होती, हे काही शिवसेनेसाठी आलेली माणसं तिथं नव्हती. एक वाक्य आहे सीएमचं, गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे काय बोलले सर्वे, आता फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंना डिफेंड करायला वाचवायला आलेले आहेत मैदानात, एवढीच काय त्यांची. तेवढंच आहे ना. उद्धव ठाकरेंच्या बरोबर आता माणसं राहिलेली नाहीत, इतर त्यांचे सहकारी पक्ष राहिलेले नाहीत, जे आहेत ते सोडून चाललेले आहेत. त्यांची केविलवाणी अवस्था पाहून कदाचित या समीकरणापासून काहीतरी वेगळं निघेल अशी त्यांची कल्पना आहे. परंतु आता सर्व पाणी वाहून गेलेलं आहे, आता त्यांच्या हाती तसं काही लागणार नाही. ही त्यांच्या राजकीय जीवनातली ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीत खरं तुमचं अस्तित्व काय आहे हे आता तुम्हाला कळेल.